नमस्कार. जसे कर्म तसे फळ हे आपण सगळेच नेहमी म्हणतो, नाही का? पण याचा खराखुरा सखोल अर्थ काय आहे? आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीचा, अगदी मनातल्या विचाराचा सुद्धा आपल्या आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होतो? आज आपण याच एका वैश्विक सत्याचा, एका मोठ्या नियमाचा शोध घेणार आहोत. आणि आपला मार्गदर्शक असणार आहे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींचं कर्मफल का भोग अनिवार्य हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक. चला, या पुस्तकाच्या आधारे कर्माच्या या अटळ सिद्धांताला समजून घेऊया. आजच्या या विवेचनात आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी कर्माचा हा सिद्धांत नक्की आहे तरी काय हे पाहू. मग एक महत्त्वाचा प्रश्न की देव आपल्याला प्रत्येक गोष्टीचं फळ लगेच का देत नाही, यामागचं रहस्य काय आहे. त्यानंतर कर्माची फळं आपल्याला कोणकोणत्या रूपात मिळतात हे जाणून घेऊ. त्यासाठी आपण काही पौराणिक कथांमधले भक्कम पुरावेसुद्धा पाहणार आहोत. आणि शेवटी एक माणूस म्हणून आपली खरी जबाबदारी, आपली खरी कसोटी काय आहे यावर विचार करू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, कर्माचा सिद्धांत. हा काही कोणी बनवलेला नियम नाहीये. हा सृष्टीचा एक मूलभूत नियम आहे, अगदी गुरुत्वाकर्षणाचा नियमासारखा, जो सगळ्यांसाठी सारखाच काम करतो. आपण कोणतीही कृती करतो, मग ती चांगली असो किंवा वाईट, त्यातून एक ऊर्जा तयार होते. आणि ती ऊर्जा कधी ना कधी आपल्याकडे परत येतेच. ह्यातून सुटका कोणाचीच नाही. मग कर्मफळ म्हणजे नेमकं काय? तर ही केवळ कृती आणि त्याची प्रतिक्रिया नाहीये. याच्यात आपल्या कृतीमागचा हेतू, आपली भावना, या सगळ्या गोष्टी येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जे बी पेरतो तेच उगवतं. मग ते बीज प्रेमाचं असो किंवा द्वेषाचं, त्याचं झाड उगवणारच आणि त्याची फळं ती आपल्याला चाखावीच लागणार. हा निसर्गाचा एक पक्का आणि न बदलणारा न्याय आहे. पण इथेच आपल्या सगळ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न येतो. जर हा नियम इतका पक्का आहे, तर मग समाजात अनेक वाईट कामं करणारे लोक सुखी दिसतात आणि चांगले सज्जन लोक त्रास भोगताना दिसतात. असं का? कर्माचं फळ मिळायला इतका वेळ का लागतो? या एका प्रश्नामुळेच कित्येक जण या सिद्धांतावर शंका घेऊ लागतात. पण थांबा, या दिरंगाईमागे एक खूप मोठं आणि खोल कारण दडलेलं आहे. चला, आता या दीर्घंगाईमागचं ते रहस्य काय आहे ते पाहूया. कर्माचं फळे लगेच न मिळणं ही त्या ईश्वरी व्यवस्थेतली कोणती चूक नाहीये. उलट ती एक खूप मोठी योजना आहे. आणि ती योजना म्हणजे मनुष्याच्या माणूसपणाची, त्याच्या विवेकाची एक परीक्षा आहे. इथे बघा, पशु आणि माणसातला सगळ्यात मोठा फरक काय आहे? पशूंना विवेक नसतो. ते फक्त नैसर्गिक प्रवृत्तीने आणि शिक्षेच्या भीतीने वागतात. त्यांना चांगलं काय, वाईट काय हे ठरवता येत नाही. पण आपल्याला, मनुष्याला एक खास देणगी मिळाली आहे. ती म्हणजे विवेकबुद्धी, म्हणजे विचार करून योग्य अयोग्य ठरवण्याची शक्ती. आणि ह्याच शक्तीमुळे आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. आणि हेच स्वातंत्र्य, हीच आपली खरी परीक्षा आहे. देवाला हेच बघायचं आहे की मनुष्य कोणत्याही शिक्षेच्या भीतीशिवाय केवळ आपल्या आतल्या आवाजाला ऐकून, आपल्या विवेकाचा वापर करून चांगला मार्ग निवडतो का. प्राण्यांच्या पातळीवरून वर उठून देवत्वाकडे जाण्याचा हाच खरा मार्ग आहे. हे वाक्य अगदी या सगळ्या संकल्पनेचा गाभा आहे. तुम्हीच विचार करा, जर प्रत्येक चुकीला लगेच शिक्षा मिळाली असती तर माणसात आणि प्राण्यात काय फरक उरला असता? तो सुद्धा फक्त भीतीनेच चांगलं वागला असता. त्याच्या आतल्या चांगुलपणाला, त्याच्या विवेकाला वाढायला संधीच मिळाली नसती. म्हणून लक्षात ठेवा, कर्माच्या फळातली दिरंगाई ही सुटका नाही, तर स्वतःला सुधारण्याची, स्वतःचा विकास करण्याची एक संधी आहे. मग प्रश्न येतो की जर ईश्वरी न्याय मिळायला उशीर आहे, तर या मधल्या काळात काय होतं? न्याय मिळतो की नाही? तर उत्तर आहे हो, नक्कीच मिळतो. पण तो एकाच वेळी नाही, तर 3 वेगवेगळ्या पातळ्यांवर मिळतो. चला तर मग हे कर्मफळाचे 3 प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊया. आपल्या कर्माची फळं आपल्याला प्रामुख्याने 3 टप्प्यांत मिळतात. पहिला आहे सामाजिक दंड, जो हा समाज आपल्याला देतो. दुसरा आहे आंतरिक दंड, जो आपलीच सदसद्विवेक बुद्धी आपल्याला देते. आणि तिसरा, जो अंतिम आणि अटळ आहे, तो म्हणजे ईश्वरी दंड, जो सृष्टीच्या नियमानुसार मिळतोच मिळतो. पहिला दंड आहे समाजाकडून. जो माणूस सतत खोटं बोलतो, दुसऱ्यांना फसवतो, तो हळूहळू लोकांचा विश्वास गमावून बसतो. गरजेच्या वेळी कोणी त्याच्या मदतीला येत नाही, कोणी त्याच्यावर मनापासून प्रेम करत नाही. आणि समाजात सन्मान आणि सहकार्याशिवाय कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. हा सामाजिक एकटेपणाच एक मोठी शिक्षा आहे. दुसरा दंड तर त्याहूनही जास्त तीव्र असतो, कारण तो बाहेरून नाही, तो आपल्या आतूनच मिळतो.
आपली आत्मा, आपला विवेक आपल्याला सतत खात राहतो. केलेल्या चुकांची जाणीव मनाला एक क्षणही शांत बसू देत नाही. ही अपराधीपणाची भावना, ही आत्मग्लानी माणसाला आतून पोखरून काढते. जगातली कोणतीही श्रीमंती ही मनःशांती विकत घेऊ शकत नाही. आणि हे वाक्य अगदी खरं आहे. ही आंतरिक अशांती किती भयंकर असू शकते हे यातून दिसतं. बाहेरच्या तुरुंगातून कदाचित सुटका होऊ शकते, पण आपल्याच मनाने बनवलेल्या या तुरुंगातून सुटणं जवळजवळ अशक्य असतं. ही वेदना कोणत्याही शारीरिक शिक्षेपेक्षा खूप मोठी असते. आणि मग येतो तिसरा आणि अंतिम टप्पा, ईश्वरी दंड. समजा एखादा माणूस खूप हुशार आहे आणि तो सामाजिक आणि आंतरिक दंडापासून काही काळ वाचला, तरी या वैश्विक न्यायाच्या चक्रातून तो सुटू शकत नाही. कर्माचं खातं अगदी चोख असतं. तिथे प्रत्येक कर्माची नोंद होते आणि त्याचं फळ योग्य वेळी व्याजासकट परत मिळतं. म्हणूनच तर म्हणतात, देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही. आता हा सिद्धांत अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण आपल्याच पौराणिक कथांमधली काही उदाहरणं पाहूया. ह्या कथा आपल्याला सांगतात की कर्माचा नियम इतका मोठा आहे की त्यातून देव आणि अवतारांची सुद्धा सुटका झालेली नाही. भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यातली ही कथा बघा. त्रेतायुगामध्ये राम अवतारात असताना त्यांनी वालीला झाडाच्या आडून बाण मारून ठार केलं. अनेक युगानंतर द्वापारयुगात तोच वाली एका पारध्याच्या रूपात जन्माला आला. आणि योगायोग बघा, त्याच पारध्याच्या बाणामुळे भगवान श्रीकृष्णाच्या अवताराची समाप्ती झाली. एका युगात पेरलेलं बीज दुसऱ्या युगात कसं उगवून आलं हेच यातून दिसतं. यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष भगवंताने सुद्धा कर्माच्या नियमाचा स्वीकार केला. त्यांनी त्या पारध्याला कोणताही दोष दिला नाही. उलट ते म्हणाले की हे माझ्याच पूर्वकर्माचं फळ आहे. यातून हेच सिद्ध होतं की कर्माचा नियम हा सृष्टीचा सर्वोच्च आणि अंतिम नियम आहे. ही अजून एक छोटी पण खूप शिकवण देणारी कथा आहे. एक वृद्ध स्त्री होती. तिने आयुष्यभर खूप पुण्यकर्म केलं होतं. मृत्यूनंतर तिला न्यायला विष्णूचे दूत आले, पण तिने अजून 1 वर्ष जगण्याची इच्छा व्यक्त केली. त्या 1 वर्षात लोभामुळे तिच्या हातून अनेक पापं घडली. आणि वर्षानंतर काय झालं असेल? तिला न्यायला विष्णुदूत नाही तर यमदूत आले. आपलं भविष्य हे आपल्या आत्ताच्या कर्मांवर कसं अवलंबून असतं हेच यातून कळतं. आणि हे शेवटचं उदाहरण बघा. 8 दिव्य वसू जे देवलोकात राहत होते त्यांनी केवळ महर्षी वसिष्ठांच्या नंदिनी गायीची चोरी केली आणि त्या एका चुकीच्या कर्मामुळे त्या सगळ्यांना पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घेण्याचा शाप मिळाला. त्यापैकीच एक होते महान भीष्म पितामह. यातून कळतं की तुम्ही पदाने किंवा शक्तीने कितीही मोठे असा, कर्माच्या न्यायासमोर सगळे समान आहेत. तर मग या सगळ्या सिद्धांतांमधून आणि कथांमधून आपण आपल्यासाठी काय शिकायचंय? हे सगळं ज्ञान आपल्याला माणूस म्हणून आपल्या खऱ्या कसोटीकडे घेऊन येतं. आपली खरी जबाबदारी काय आहे हे आपल्याला समजावून सांगतं. हे पुस्तक सांगतं की मनुष्याच्या जीवनाची सार्थकता आणि त्याची सगळी आध्यात्मिक प्रगती ही फक्त आणि फक्त 2 मूलभूत गुणांवर अवलंबून आहे. हे 2 गुणच आहेत जे मनुष्य आणि पशु यांच्यातला फरक स्पष्ट करतात. ते 2 गुण म्हणजे विवेक आणि कर्तव्यपरायणता. विवेक म्हणजे काय? खरं आहे, काय योग्य आहे हे ओळखण्याची आपली आतली शक्ती. आणि कर्तव्यपरायणता म्हणजे जे योग्य आहे हे कळल्यानंतर त्याच मार्गावर चालण्याची आपली निष्ठा. सोपं सांगायचं तर विवेक हा दिवा आहे आणि कर्तव्य म्हणजे त्या दिव्याच्या प्रकाशात चालणं. आता आपण या संपूर्ण विवेचनाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. कर्माच्या या न बदलणाऱ्या नियमामधून आपण आपल्या रोजच्या आयुष्यासाठी नक्की कोणती शिकवण घेऊन जायची? या सगळ्याचा सार एकच आहे की आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत. कर्माचा सिद्धांत हा आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर आपल्याला जबाबदार बनवण्यासाठी आहे. आपल्याला जी ही विवेकबुद्धी मिळाली आहे तिचा योग्य वापर करून प्रत्येक क्षणी चांगल्या विचारांची आणि चांगल्या कर्मांची निवड करणं हेच आपल्या मनुष्यजन्माचं खरंच सार्थक आहे. कारण एक गोष्ट पक्की आहे, आपण जे पेरू तेच उगवणार आहे. आज नाही तर उद्या. निवड आपल्याच हातात आहे.